कुठला एक्सरसाइज आहे ना 1.5 मधला लास्ट क्वेश्चन 6 काय दिलंय बघा. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. Bus travels with average speed of 60 km per hour and the average speed of aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey and the distance Vishal traveled by bus. बेटा दोन व्हॅल्यूज अननोन काय सांगा. विशाल काही डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलाय, काही डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल केलं. फॉर एक्झाम्पल इथून काश्मीरला जायचं असेल तर कसं जा, श्रीनगरला जायचं असेल तर कसं जा, इथून डायरेक्ट जाता येते का. तर इथून पुण्याला फॉर एक्झाम्पल तुम्ही बसने ट्रॅव्हल करणार आणि पुण्यावरनं फ्लाईटनी श्रीनगरला जाणार, असं ट्रॅव्हल केलं असेल कदाचित. ठीक आहे, थोडा डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलाय, थोडा एरोप्लेनने. टोटल डिस्टन्स किती आहे 1900 किलोमीटर. बस ट्रॅव्हल्स विथ एव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर अँड द एव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस. इथं एक डिस्टन्स विचारलेला आहे पण अननोन किती आहेत, दोन डिस्टन्स. बसने ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स, दोन व्हॅल्यूज अननोन आहेत. एकाला एक्स म्हणायचं, एकाला लेट विशाल ट्रॅव्हल्ड x kilometers by bus and y kilometers by aeroplane. बसने x किलोमीटर ट्रॅव्हल केलाय आणि एरोप्लेनने y किलोमीटर. दोन कंडिशन दिलेले असणार आहे. फ्रॉम कंडिशन 1 सांगा बघू पहिली कंडिशन काय. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस सम बाय. बेटा बसने किती ट्रॅव्हल केलंय खूप x किलोमीटर प्लस एरोप्लेनने किती ट्रॅव्हल केलंय, टोटल डिस्टन्स किती आहे म्हणून सांगितलंय. ही पहिली कंडिशन लक्षात आली का. पहिल्या दोन सेंटेन्स वर हे कंडिशन दिली. थोडा डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलाय, थोडा एरोप्लेनने, दोन्ही मिळून टोटल डिस्टन्स किती आहे 1900. फ्रॉम कंडिशन दुसरी कंडिशन काय दिली बघा. हे बेटा बस ट्रॅव्हल्स विथ एव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर अँड एव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर. आता स्पीड दिलेलं आहे आणि काय दिलं पुढे, इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. थोडा वेळ बसनी लागलेला आहे, थोडा वेळ एरोप्लेननी लागलेला आहे, बरोबर का. टाइम ट्रॅव्हल्ड बाय बस आणि टाइम ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन, टोटल टाइम किती आहे 5 hours, 5 तास. आता बसने किती ट्रॅव्हल केलंय, किती वेळ ट्रॅव्हल केलं हे माहिती नाही. डिस्टन्स एक्स आहे, स्पीड माहिती आहे, टाइम माहिती नाही. एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन. बेटा बसची स्पीड काय, बसची स्पीड डिस्टन्स, बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे आणि टाइम नाही, टोटल टाइम आहे. बसने ट्रॅव्हल केलेला टाइम माहिती नाही, टाइम बाय बस असं म्हणतो. की क्रॉस मल्टिप्लाय केलं तर टाइम बाय बस, बसने लागलेला टाइम किती असणार आहे एक्स बाय. सिमिलरली हाच फॉर्म्युला वापरतो. एरोप्लेनची स्पीड किती आहे, एरोप्लेन किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे आणि टाइम बाय एरोप्लेन. तर टाइम बाय एरोप्लेन किती क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर, टाइम बाय एरोप्लेन किती, हा वाय इकडे जाईल, हा इकडे जाईल 700 डिनॉमिनेटर. तर बसने किती वेळ लागणार आहे एक्स बाय 60. बसने लागलेला वेळ आणि एरोप्लेनने लागलेला वेळ, बसने लागलेला वेळ आणि एरोप्लेनने लागलेला वेळ, टोटल टाइम किती लागलेला आहे लक्षात येते. तो तर साईडला लिहून ठेवतो. बेटा याला थोडं स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. हे डिनॉमिनेटरचं 760 घालवायचं असेल तर याच्या एलसीएम ने मल्टिप्लाय करायचं. एलसीएम म्हणजे काय, लीस्ट कॉमन मल्टिपल. एलसीएम म्हणजे काय,
म्हणजे 6चा मल्टिपल, 60चा जर टेबल लिहिला आणि 70चा जर टेबल लिहिला, दोघांच्या टेबलमध्ये कॉमन नंबर जो येतो त्याला म्हणायचं लिस्ट कॉमन मल्टिपल, एलसीएम म्हणायचं. 60चा टेबल लिहिला आणि 700चा टेबल लिहिला, दोघांच्या टेबलमध्ये पहिला जो लोएस्ट कॉमन मल्टिपल येतो तो कुठला आहे, हे दोघांचं मल्टिप्लिकेशन असणार आहे. 6 7 42. तर करायचं काय बघा, हे बेटा या दोघांचा एलसीएम काय तो, या दोघांचा एलसीएम जो आहे तो 4200 काय तो 4200 बरोबर. तर 4200 नी पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. कसं करतो, 4200 नी याला पण मल्टिप्लाय करतो, 4200 नी याला पण मल्टिप्लाय करतो आणि 4200 नी याला पण मल्टिप्लाय करतो. 61 जा 60 70 जाते बरोबर. 6 1 6 7 700 जाईल का, नाही 1 जा 70 जा 70x, त्याच्यानंतर हे 2 0 कॅन्सल होईल, 6x किती 6y सॉरी, आणि किती येते 0 0 2 5 जा 10 4 5 जा 20 प्लस 1 21 21,000 बरोबर. याला म्हणतो इक्वेशन नंबर. आता या दोन इक्वेशनला सॉल्व्ह जर करायचं असेल, या इक्वेशनला 6 ने मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 6, याला 6 ने मल्टिप्लाय केल्यावर काय भेटेल, याला 6 ने मल्टिप्लाय केल्यावर, याला 6 ने मल्टिप्लाय केल्यावर 0 0 9 6 जा 54 1 6 जा 6 आणि 5 11, याला म्हणतो इक्वेशन नंबर. आता या दोन्ही इक्वेशनला सॉल्व्ह करू शकतो, y सोबतचा नंबर सेम झाला बरोबर. या दोघांचा सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर ना x ची व्हॅल्यू मिळेल. तर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 70x 6y 21,000 6x 6y 11,400 यांचं सबस्ट्रॅक्शन. 70 मधनं 6 गेले 64x, 6 मधनं 6 गेले 21 मधनं हे 0 0 0 मधनं 4 जात नाहीत, ह्याला 10 करायचं, याला 10 करायचं, 10 मधनं 4 गेले तर 6 आणि हा 10 कसा झाला, ह्याच्यात एक कमी झालं, हे 20 मधनं 11 गेले 9 9,600. तर 64x इज इक्वल टू 9,600. तर x ची व्हॅल्यू काय 9600 डिवायडेड बाय 60, डिवाइड होते काय 9,600 डिवाइडेड बाय 64, 64 1 जा 64 2 3 5 जा 320 0 कॅन्सल 0 150 येते. एक्स म्हणजे काय होतं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस, आणि आपल्याला काय विचारलं होतं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस. देअरफॉर विशाल ट्रॅव्हल्ड किती किलोमीटर 150 किलोमीटर बाय, तिथं वाय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलो नाही, कारण विचारलेलं नाही आपल्याला एरोप्लेननी किती ट्रॅव्हल, विचारलं असतं तर ते पण करू शकलो असतं. या एक्स ची व्हॅल्यू इक्वेशन 1 2 किंवा 3 मध्ये टाकल्यावर आपल्याला काय मिळाले असते वाय ची व्हॅल्यू. इथे टाकून बघा की इथे 150 टाकलं 1900 मधनं 150 गेले तर किती राहतं 1750. एरोप्लेननी किती ट्रॅव्हल केलंय 1750. हे बेटा ते पॉज करता येईल का, पॉज खाली के 2 उभे लाईन्स आहेत. प्रॉब्लेम सेट मध्ये फर्स्ट क्वेश्चन चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. 4 ऑप्शन दिलेले आहेत बेटा, एक ऑप्शन बरोबर असणार. टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x plus 5y equal to 19, फाइंड y when x equal to y. काय करायचंय, याचा ग्राफ ड्रॉ करायचा जर असेल, त्यांचं म्हणणं काय करायचं नाही आपल्याला, याचा ग्राफ जर ड्रॉ करायचा असेल तर y ची व्हॅल्यू फाइंड आउट करा म्हणलंय. कधी y ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, x ची व्हॅल्यू 1 असणार, म्हणजे करायचं काय x ची व्हॅल्यू 1 ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायची. बरोबर बेटा, त्या इक्वेशन मध्ये 4x plus 5y
इक्वल टू 19. या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू किती टाकायची आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 4 वन जा हा 4 इकडे आल्यावर काय होईल. 19 मायनस 4 इज 5y इज इक्वल टू 15. तर y ची व्हॅल्यू काय. y ची व्हॅल्यू येते कुठलं ऑप्शन बरोबर. बी बरोबर. बी ऑप्शन बरोबर. पण आता हे लिहायचं कसं हे बेटा लिहायचं कसं बघा. बोर्ड मध्ये लिहायचं कसं. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन 1 तुम्ही सॉल्व्ह करायला लागला. क्वेश्चन 1 मध्ये एमसीक्यू असतं. त्यातला आन्सर ऑफ फर्स्ट काय मिळाला. ऑप्शन बी मिळाला बरोबर का. ऑप्शन बी आणि ऑप्शन बी काय होतं बेटा 3 होतं. 3 होतं असं करून 3 ही लिहिलं तरी चालते नाही लिहिलं तरी चालते. असं येते का लक्षात. आणि जे काय तुम्ही रफ वर्क करायला लागला इथं साईडला करू नका. नेक्स्ट पेजला करायचं. 2 नंबर पेजला करायचं. 1 नंबर पेज मध्ये हे लिहायचं. सेकंड पेज वरती तुम्ही ते कॅल्क्युलेशन करू शकता. तर पहिल्याचा आन्सर काय 3 कसा आला 3. एक्स ची व्हॅल्यू 1 इथे सबस्टिट्यूट करायचं. आन्सर 3. दुसरा क्वेश्चन काय. दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागेल का. तर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल x and y dx is equal to 49 dy equal to 63 d equal to 7. what is x. बेटा क्रेमर्स मेथडने x कसा फाइंड आउट करतो आपण. क्रेमर्स मेथडने x कसा फाइंड आउट करतो. dx बाय बेटा लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबलला सॉल्व्ह करण्याची 3 मेथड होते. व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड, ग्राफिकल मेथड आणि क्रेमर्स मेथड. क्रेमर्स मेथड मध्ये x व्हेरिएबल फाइंड आउट करायचा फॉर्म्युला काय होता dx बाय. हा फॉर्म्युलाच आहे. dx ची व्हॅल्यू दिली आहे किती 49 आणि d ची व्हॅल्यू 7. तर 7 म्हणजे 7 7. तर x ची व्हॅल्यू काय. x ची व्हॅल्यू काय आली बेटा. कुठला ऑप्शन बरोबर आहे. येतं का लक्षात. थर्ड क्वेश्चन बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. डिटर्मिनंटला आपण कसं सॉल्व्ह करतो. या डिटर्मिनंटला सॉल्व्ह कसं करतो. या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5 इंटू मायनस 4 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 इंटू मायनस हे किती 5 प्लस इंटू मायनस मायनस 5 4 चा ही मायनस आहे प्लस इंटू मायनस 3 7 चा 2 साइन जवळजवळ आले त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मायनस इंटू मायनस हा -20 प्लस 21. वेगवेगळ्या साईनचे 2 नंबर असेल तर करायचं सबस्ट्रॅक्शन. मोठ्या नंबरला छोटा नंबर सबस्ट्रॅक्ट केला तर आन्सर 1 आणि मोठ्या नंबरची साईन द्यायची. आन्सर 1 आला. आन्सर कुठलं ऑप्शन to solve x plus y equal to 3, 3x minus 2y minus 4 equal to 0 by determinant method find d. d फाइंड आउट करायचं आहे. एकदा डी कसा फाइंड आउट करतो. पहिल्या इक्वेशन वर घ्यायचं a1 b1 c1. a1 ची व्हॅल्यू x चा कोएफिशियंट काय त्याच्यानंतर ना y चा कोएफिशियंट त्याला म्हणायचं b1 काय आहे आणि राईट हँड साइडला जो नंबर आहे त्याला म्हणायचं c1. किती आहे c1. ठीक आहे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट किती आहे y चा कोएफिशियंट आणि c2 किती आहे c2 हे बेटा कॉन्स्टंट जो असतो तो राईट हँड साइड असतो. हा -4 इकडे पाठवलाय काय तर c2 ची व्हॅल्यू 4 आहे -4 नाही आहे. आता हा डी डिटर्मिनंट फाइंड आउट करायला सांगितलं. डी डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करतो. a1 a2 b2 a1 ची व्हॅल्यू काय b1 ची व्हॅल्यू c1 सॉरी a2 ची व्हॅल्यू b2 ची व्हॅल्यू. हा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन -2 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3. सेम साइनचे 2 नंबर आहे नंबरचं ऍडिशन करायचं 5 मोठ्या नंबरची साइन -1. कुठला ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. येते लक्षात. डी डिटर्मिनंट फाइंड आउट करायला सांगितलं त्याचा हा फॉर्म्युला आहे a1 b1 a2 b2. a1 कुठून भेटेल. पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट a1 असतो. पहिल्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट b1 असतो. दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट a2 y चा कोएफिशियंट b2. हे डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यूज टाकल्यावर आन्सर मिळतो.
फिफ्थ क्वेश्चन काय बघा, ax plus by equal to c, nx plus ny equal to d, and an is not equal to bm, then we simultaneous equation have. हे बेटा, दोन लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आहेत. आतापर्यंत आपण प्रत्येक क्वेश्चन मध्ये दोन लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल असायचे का? त्याचे आन्सर्स किती असायचे? एक्स ची एक व्हॅल्यू, एक्स ची एक व्हॅल्यू आणि वाय ची एक व्हॅल्यू असायची. एक्स ची एक व्हॅल्यू, वाय ची एक व्हॅल्यू, त्याला एकच सोल्युशन म्हणायचं. दोन सोल्युशन म्हणायचं, एक्स ची एक व्हॅल्यू, वाय ची एक व्हॅल्यू. बरोबर, दोन अननोन आहेत, दोन व्हॅल्यूज मिळतात. एकच सोल्युशन आहे, एक्स ची एकच व्हॅल्यू मिळते, वाय ची एकच व्हॅल्यू मिळते, त्याला एकच सोल्युशन म्हणायचं. तर साधा लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल, दोन सायमल्टेनियस इक्वेशन जर असेल, हे सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले, याचे किती सोल्युशन असणार आहेत? एकच सोल्युशन असणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात नाही आलं तर हे पाठ करून ठेवा. दोन लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल, दोन इक्वेशन जर असेल तर त्याचं सोल्युशन किती असतो? एकच. ही कंडिशन असायला पाहिजे ना. म्हणजे इथला कोइफिशियंट आणि इथल्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन, इथला कोइफिशियंट आणि इथल्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन इक्वल नसायला पाहिजे. हे जर इक्वल असेल तर त्या केसमध्ये सोल्युशन्स वेगळे येतात. या केसमध्ये नॉर्मल जे आतापर्यंत जे क्वेश्चन्स होते तशा क्वेश्चन मध्ये एकच सोल्युशन आपल्याला भेटत. त्या सोल्युशन आन्सर काय? ओनली वन कॉमन सोल्युशन. ऑप्शन ए बरोबर आहे. ऑप्शन ए बरोबर. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ. हा टेबल फक्त कंप्लीट करायचा आहे, ग्राफ ड्रॉ करायचं नाही. हे बेटा, या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू किती टाकायची? -5 टाकल्यानंतर ना वाय ची व्हॅल्यू काय येते? एक्स ची व्हॅल्यू -5 टाक. 2 into -5 is -10. हा -10 तिकडे गेला होता +10. हा 13. वाय ची व्हॅल्यू काय येते? 13/-6 म्हणजे y इज इक्वल टू -13/6. किती येते? -13/6. असंच आहे का आन्सर? इकडे काय लिहायचं? एक्स कोमा वाय, म्हणजे पहिल्यांदा एक्स ची व्हॅल्यू कोमा वाय ची व्हॅल्यू लिहायची. जागा कमी आहे, मी इकडे एक्स बार घेतली. एक्स कोमा वाय. त्याच्यानंतर वाय ची व्हॅल्यू 0 असताना एक्स ची व्हॅल्यू किती विचारली? या इक्वेशन मध्ये बेटा, या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू वाय ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट करतो. 2x - 6 into 0. 2x 6 into 0 is 0. 2x ची व्हॅल्यू 3, x ची व्हॅल्यू किती येते? 3/2. 3/2. हा 3/2, 0 असा आन्सर आहे. लिहिलंस का? क्वेश्चन टिक केलं. थर्ड मधलं फर्स्ट आपण सॉल्व्ह करू. झालं का बेटा? बेटा कसं सॉल्व्ह करायला सांगितलं आपल्याला? ग्राफिक आहे. बेटा क्वेश्चन काय बघा, थर्ड मधलं फर्स्ट सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. हे दोन इक्वेशन कसे सॉल्व करायचे? ग्राफिकली सॉल्व करण्याची मेथड काय? पहिल्या इक्वेशन साठी पहिला टेबल तयार करायचा, दुसऱ्या इक्वेशन साठी दुसरा टेबल तयार करायचा. पहिल्या टेबल मध्ये 3 पॉईंट्स मिळणार आहेत, ते 3 पॉईंट्स ग्राफवरती प्लॉट करायची, त्यांच्यातून पास होणारी एक लाईन ड्रॉ करायची. दुसऱ्या टेबल मध्ये 3 पॉईंट मिळणार आहेत, त्या 3 पॉईंट वरून पास होणारी एक लाईन ड्रॉ करायची. दोन्ही लाईन जिथे इंटरसेक्ट करतात तो तुमचं सोल्युशन असतो. पहिल्या इक्वेशन साठी पहिला टेबल तयार करतो. फॉर 2x + 3y = 12. या इक्वेशन साठी टेबल तयार करतो एक्स वाय. ठीक आहे. हे बेटा, या इक्वेशन मध्ये दोन अननोन आहेत. एका इक्वेशन मध्ये दोन अननोन असेल तर हँडल करता येईल. एक व्हॅल्यू आपण डिसाइड करूया, त्याच्यावर दुसरी व्हॅल्यू काय येते की चेक करू. काय करतो इथे? हे बेटा, एक्स ची व्हॅल्यू 0 घेतल्यानंतर वाय ची व्हॅल्यू किती येते बघतो. वेन x = 0, एक्स ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केल्यावर y ची व्हॅल्यू किती येते बघू. किती येते? 2 0 चा 0. 3y = 12. y = 12/3 म्हणजे y = x ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केल्यावर y ची व्हॅल्यू किती भेटली? 4. तर ग्राफवरचा एक पॉइंट भेटला आपल्याला 0, 4. याला प्लॉट करू शकतो.
ओरिजिन पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स 0, व्हर्टिकल डिस्टन्स 4. त्याच्यानंतर ना हे बेटा when x is equal to x ची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट करू सांगा. x ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केलं तर तो 2 इकडे आल्यानंतर काय होईल -2 येईल. 12 - 2 इज 10 आणि 10 ला 3 ने डिवाइड केल्यावर आन्सर इंटिजर मध्ये भेटत. तर x ची व्हॅल्यू 1 टाकून चालणार नाही. 3 टाकले तर 6 होईल. चालतंय. 3 टाकले तर चालतंय. x ची व्हॅल्यू 3 सबस्टिट्यूट करून बघतो. when x equal to 3 किती सांगा. 2 3 6 3y 12 हा 6 इकडे आल्यावर 12 - 6 is 6. y ची व्हॅल्यू काय येते 6 डिवाइडेड बाय 3 म्हणजे y ची व्हॅल्यू 2 येते. x ची व्हॅल्यू 3 असताना y ची व्हॅल्यू 3,2. आणखी एक व्हॅल्यू पाहिजे. x ची कुठली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. when x is equal to किती सबस्टिट्यूट करू सर. निगेटिव्ह केले तरी चालेल. हे बेटा लक्ष देताय का. x ची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट करू. किती करू सांगा. -2 किती येते मग y करू सांग. -3 करू का. -3 x ची व्हॅल्यू -3 टाकल्यानंतर काय होईल बघा. 2 × -3 प्लस 3y इक्वल टू 12. 2 × -3 is -6. हा -6 इकडे गेल्यावर काय होईल +6. 3y इक्वल टू 18. तर y ची व्हॅल्यू काय येते. y इज इक्वल टू 18 डिवाइडेड बाय 3 म्हणजे x ची व्हॅल्यू -3 सबस्टिट्यूट केल्यावर y ची व्हॅल्यू 6 आली. -3 6. आता सिमिलरली दुसऱ्या इक्वेशन साठी दुसऱ्या इक्वेशन साठी टेबल तयार करायचं. असंच नाही काय फॉर x - y इक्वल टू 1 टेबल तयार करतो. टेबल तसाच असणार आहे x y x y. ठीक आहे. या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू डिसाइड करतो. y ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केल्यावर x ची व्हॅल्यू काय येते. हा -0 इकडे गेल्यावर काय होतो 1 + 0 किती येते. किती येते 1 + 0 10 ना. बेटा इथे किती सबस्टिट्यूट केलं तर y ची व्हॅल्यू 0 ना. when y इक्वल टू 0 अजून सांगा बघू y ची व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केलं तिकडे लिहितो. when y इज इक्वल टू 1 y ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केल्यावर काय होईल x - 1 इक्वल टू 1. हा -1 इकडे गेल्यावर काय होईल x ची व्हॅल्यू काय येते. y ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केल्यावर x ची व्हॅल्यू 2. आणखी एक व्हॅल्यू सांगा y ची 2 येतो. x - 2 इक्वल टू 1. हा -2 इकडे गेल्यावर काय होईल x ची व्हॅल्यू काय येते. y ची व्हॅल्यू 2 असताना x ची व्हॅल्यू 3 2 5. हे बेटा काय काय केलं बघा. 2 इक्वेशन दिले होते. याला सॉल्व्ह करायचं आहे. x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पहिल्या इक्वेशन साठी असा पहिला टेबल तयार करायचा. x किंवा y ची व्हॅल्यू आपण ठरवायची. त्याच्यावर दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय ती बघायची. x ची व्हॅल्यू ठरवली 0. या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केल्यावर y ची व्हॅल्यू काय आली. x ची व्हॅल्यू 3 सबस्टिट्यूट केल्यावर y ची व्हॅल्यू 2. x ची व्हॅल्यू -3 सबस्टिट्यूट केली तर y ची व्हॅल्यू 6 आहे. एक व्हॅल्यू आपण ठरवायची. एक व्हॅल्यू इक्वेशन वर ठरवायची. इथे सिमिलरली दुसऱ्या इक्वेशन साठी असंच टेबल तयार केलं. y ची व्हॅल्यू 0 ठरवली तर x ची व्हॅल्यू किती आली 1. y ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केली तर x ची व्हॅल्यू 2 आली. y ची व्हॅल्यू 2 सबस्टिट्यूट केल्यावर x ची व्हॅल्यू काय आली. एक व्हॅल्यू आपण डिसाइड करायची. दुसरी व्हॅल्यू आपल्याला मिळते. हा टेबल कंप्लीट केल्यानंतर दोन्ही इक्वेशन साठी 2 टेबल तयार केल्यानंतर पुढे ग्राफ ड्रॉ करायचा. ग्राफ मध्ये पहिल्यांदा हॉरिझॉन्टल नंबर लाईनला काय म्हणायचं x ऍक्सिस आणि व्हर्टिकल नंबर लाईनला काय म्हणायचं y ऍक्सिस. हा 0 राइट साइडला पॉझिटिव्ह नंबर 1 2 3 4 5 6 7 8. लेफ्ट साइडला निगेटिव्ह नंबर -1 -2 -3 -4 -5 -1 2 3 4 5 6 7 8. खालच्या बाजूला -1 -2 -3 -4 -5 -6 -7 ठीक आहे. हे बेटा हा असा ग्राफ ड्रॉ करायचा आणि त्याच्यानंतर पहिल्या टेबलवरून
3 पॉइंट्स प्लॉट करायचे. पहिल्या टेबलमध्ये 3 पॉईंट काय बघा. पहिला पॉईंट काय, ठीक आहे, पहिला पॉईंट 0 कोड. हा 0 कोड कसा प्लॉट करायचा, ओरिजिन पासून स्टार्ट करायची जर्नी. हॉरिझॉन्टल डिस्टन्स 0, व्हर्टिकल डिस्टन्स 4. ओरिजिन पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स 0 म्हणजे इकडेच, व्हर्टिकल डिस्टन्स 4, पॉईंट इकडे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय, 3 2. इथून स्टार्ट करायचं. हॉरिझॉन्टल डिस्टन्स 3, व्हर्टिकल डिस्टन्स 2. 3 आहे ना, इथे पॉईंट 3 2. त्याच्यानंतर -3 6. हॉरिझॉन्टल डिस्टन्स -3, व्हर्टिकल डिस्टन्स 6, इकडे पॉईंट. या 3 पॉईंट मधून पास होणारी लाईन ड्रॉ करायची. ही जी लाईन आहे, एवढा ही जी लाईन आहे ती कुठल्या इक्वेशनला रिप्रेझेंट करते, 2x + 3y = 12. 2x + 3y = 12. या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी ही लाईन आहे. या इक्वेशनचा हा ग्राफ आहे, ठीक आहे. दुसरं इक्वेशन ला रिप्रेझेंट करणारी लाईन ड्रॉ करूया. हा पॉईंट कसा प्लॉट करायचा, 1 0, हॉरिझॉन्टल डिस्टन्स 1, व्हर्टिकल डिस्टन्स 0, 1 0 इकडेच आहे. त्याच्यानंतर 2 1, हॉरिझॉन्टल डिस्टन्स 2, व्हर्टिकल डिस्टन्स 1, 2 1 इकडे. त्याच्यानंतर 3 2, हॉरिझॉन्टल डिस्टन्स 3, व्हर्टिकल डिस्टन्स 2, कॉमन पॉईंट आहे बघा, इकडे पॉईंट. हॉरिझॉन्टल डिस्टन्स 3, व्हर्टिकल डिस्टन्स 2. या 3 पॉईंट मधून पास होणारी लाईन ड्रॉ करायची. ही जी लाईन आहे कुठल्या इक्वेशनला रिप्रेझेंट करते, x - y = आता जो हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे, दोन लाईन जिथे इंटरसेक्ट करायला लागले त्याचे कोऑर्डिनेट सांगा. हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे, व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे, तोच आपला सोल्युशन आहे. देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स इज काय व्हॅल्यूज, x ची व्हॅल्यू काय 3 आणि y ची व्हॅल्यू असाच. कोणाला लिहायचं असेल तर लिहू, स्टॉप कर. लिख येतो का आपण, प्लेस केलो नाही का,